टोपी सरळ कर. तेरे में फोटो नाही तर ती इकडून जाऊया, तिथं फ्रंटला जाऊया. फ्रंटला आवाज आहे. आपल्यावर उलटच होते. सगळे माणसं मंदिर तुम्ही कुठं आहे सकाळी अभिषेक होता.
पोरांचं लक्ष बरोबर आहे. लगा किलो पूरा करके लो. इकडे बघा मामा मामा इकडे समोर बघा. काकाला खाली बसा. मला डिस्प्ले दिसेना भेट तुला रिमाइंडर में देखना काय समजना भेट. होय 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 इकडे नाही तिकडे होता ना त्या साईडला. जरा
ब्राह्मण सुंदर मदनारे कंठानमो नमन चतकारे शतकोटि चतकारे शंकरा स्वामी शंकरा पार्वती वायु पार्वती वायु भारे संसारे सनातनाते वंदे करुणा विस्तारे वारे वारे जन्म मरणाते वारे हरे बरलो आता संकट निवारे जय देवी आराधे पावत लवलारे जय देवी मंत्रासुरमदे सुरवरईश्वर वरदे तारक संजयी होती निदाता शेषापासुरपूर्णे पूरे भवताचा संते दुर्वासो परपरविदहाचा नरहरकल्यङ्गाला पदुरङ्गलेसा जय देवी महिषासुरमदे मुरहर वरदायिनी मुरहर श्रीकांता कमलाकारे जडरे गमनविनादाता सहस्रवदे देवी देवी मातुलिंग गदायुक्त श्वेतकरविचरणे हातकवाटे ईश्वरकपाणे मालिक दर्शना तुरंग वसना मृगनयने महालक्ष्मी वसते रातमनसी प्रकृते निर्मण निर्धारे गायत्री निजबीज निजगमगसारे प्रभाते तन्मायती धर्माचारे जय देवी जय महालक्ष्मी वसते व्यापक रूप लक्ष्मी जय देवी अमृत भरते सरते अगदृत वरा संकट वारा गोबे अपहारा येल्लो येल्लो टोन कार जरा एकदम येल्लो जाते व्हाईट बॅलन्स ऑटो व्हाईट बॅलन्स एक मिनिट थांबा एक सेकंड घ्या घ्या प्रकाश मामा एक मिनिट बघा इकडे इकडे सर्वांनी समोर एकदा ओके मूळ उगमस्थान या नावाने बघा सर्व समोर बघा आणि ते वैभव आपल्या कटोड्याला लाभलेलं आहे. या वन कटोड्याचे महत्व त्याचप्रमाणे या ठिकाणी ती वास्तू उभारण्यासाठी कलेचं महत्व आमच्या यादव साहेबांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. बरोबर या ठिकाणी अशी वास्तू निर्माण करणं अभिनंदनीय आहे. तेव्हा कृपया अशा ठिकाणी दुर्गम भागात अशी वास्तू होणं अभिनंदनाची गोष्ट आहे. दादांचा आमच्या रेस्टॉरंट थँक्यू. आमचे सरपंच नांदेडांच्या हस्ते दादांचा सत्कार होत आहे. कृपया सर्वांनी शांतता राखा. विठ्ठल रुक्माई आणि आपल्या आराध्य दैवत छत्रपतींची प्रेम देऊन त्यांचा सत्कार करण्यात येते. मुंबई मंडळ मला भेटते प्रेम भेटते प्रेमचं काय हे ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी विठ्ठल रुक्माई आणि आराध्य दैवत छत्रपती देऊन तात्यांचा सत्कार करण्यात येते. या ठिकाणी जयंत पाटणकर सुद्धा उपस्थित आहेत.
थांबा थांबा थांबा, मध्ये जाऊ नका, एक सेकंड. खाली बसा, खाली बसा. खाली बसा. साथी साहेब त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. इकडे समोर ग्रामदैवत पद्मावती देवीच्या मंदिराच्या परिसरावर आलेले आहेत. त्यांनी सुद्धा या मंदिरासाठी आपले योगदान दाखवलेलं आहे. त्यांचाही ठिकाणी या ठिकाणी सत्कार होत आहे. हनुमंत मिसाळ माजी सरपंच ग्रामपंचायत कुसोड यांच्या हस्ते होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. इकडे समोर. थँक्यू. ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या वतीनं सत्कार करण्यात येतोय. कृपया त्यांचा सत्कार यलवा पवार कुसवडे इकडे समोर. त्याचप्रमाणे आघाडीचे कार्यकर्ते शिवाजीराव जगताप हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचंही योगदान आहे. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आणि अजून त्यांच्याकडून आपल्याला योगदानाची अपेक्षा सुद्धा आहे आणि या अपेक्षा ठेवून आम्ही उदेश पाटणकर सरकार यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. तर माजी PS आहे या ठिकाणी हजर राहिलेले आहेत आपल्या सोहळ्यासाठी. त्यांचा सुद्धा विष्णू जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतोय. विष्णू जाधव यांनी त्यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अंजली मोहन देशमुख या कार्यक्रमाला त्यांचा सुद्धा राजू आहे यांचा सुद्धा सत्कार. निलेश साहेबांचा सत्कार आनंद दगडू पाटील जाधव हे करतायत. तेव्हा या ठिकाणी हे ग्रामदैवत 4 रिश्तेदारांचं आहे. तेव्हा या प्रत्येक वाडी वस्तीतील पाटील या ठिकाणचं त्यांनी योगदान दाखवलेलं आहे. कोणी समाज कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. धोंडेबा गंगाराम भावदाने मरड यांचं सुद्धा चंद्रकांत पाटील कुसवडे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो. हे पहा कार्यक्रम सत्काराचा जेवढे नावं घ्यावे तेवढे कमी आहेत. उपस्थिती दाखवली आहे. सर्व भाविक या ठिकाणी आनंदात दिसत आहेत. परंतु दोन्ही बाजूने पाणी गेलं पण हे हिंदूंचं मोठं मंदिर त्या ठिकाणी वाचलं. त्या ठिकाणी कोणत्याच तऱ्हेचा दगाफटका न होता मंदिर वाचलं. त्याचा पुढे विकास झाला. तसंच तुम्ही या ठिकाणी यायला सर्व देणगी सर्व देणगीदारांचा मी आभार मानतो. त्याचबरोबर आलेले सर्व पाटणकर मंडळी, उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच, सर्व सदस्य, आजी माजी सर्व पदाधिकारी, आजी माजी सरपंच, ज्यांचा माझा सत्कार केला ते सर्व पाटील मंडळी. आता खरं पाहायला गेलं तर सगळ्यांची नावं घ्यायचं म्हणलं तर फार उशीर होईल. मला सगळ्यांची नावं माहीत आहे, परंतु या ठिकाणी सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतो.
उपस्थित असणाऱ्या पंचक्रोशीतून या ठिकाणी आलेले सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व भक्तगण, सर्वांची एक मनोकामना पूर्ण झालेली आहे. आपल्याला सगळ्यांचं हे श्रद्धास्थान पद्मावती आईचं हे मंदिर हे बांधण्याची संकल्पना आपल्या ग्रामस्थांना तुम्ही 4-5 जणांनी त्यावेळेस मांडली आणि आम्ही मंडळींनी या ठिकाणी पाहणी केली होती. तुम्ही मंडळींनी आम्हाला सांगितलं की असं असं झालंय, आपल्याला या ठिकाणी मंदिर बांधलं पाहिजे. वास्तविक पाहिलं तर पहिल्यांदा सुद्धा आपण हे मंदिर चिऱ्यातून बांधलेलं होतं. आपण सर्वांनी श्रमदान केलं होतं आणि आपण हे मंदिर बांधून घेतलं होतं. परंतु 2-3 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये मंदिराचं नुकसान झालं होतं आणि त्यामुळं आपण सर्वांनी मिळून हे मंदिराचं जीर्णोद्धार पुन्हा या ठिकाणी केलेलं आहे. कळस सुद्धा आपण बसवलेलं आहे. हे खरोखरच एक चांगलं उदाहरण आहे. गडांची सोय झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर अतिशय निसर्गाने नटलेलं हा परिसर आहे. उमामा मंडळींची आहे. आज मंदिर पूर्ण झालेलं आहे, परंतु अजून सुविधा ज्या आहेत त्या बाकी आहेत. पाण्याची टाकी असेल, येणारा रस्ता असेल, पायपूल असतील, हे आपल्याला अजून करायचे. मी या ठिकाणी आपण सर्वांना आश्वासित करतो की आज आपण एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे. 2-3 महिने जाऊ देत, पुन्हा मुंबईकर मंडळी, ग्रामस्थ मंडळी आपण सर्वजण बसूया आणि यापुढची सुद्धा योजना जी आहे की जेणेकरून इथं भक्त येणाऱ्यांना, भक्त मंडळींना त्रास होणार नाही आणि आणखी आपल्या देवीचा परिसर अजून कसा सुंदर करता येईल याच्यासाठी तुम्ही आम्ही मंडळी सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करूया. देवी चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या मनोकामना या ठिकाणी देवी आई आपल्या प्रार्थना स्वीकारून पूर्ण करतील. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कष्ट घेतले, या सर्व मंडळींचं मी आता नाव न घेता सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. कारण सगळ्यांना माहिती आहे कष्ट करत असताना आपल्या सर्वांचं श्रमदान असू देत, इतर पाठपुरावा असू देत, मुंबई मंडळाचं या ठिकाणी सहकार्य असू देत, या सर्व मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी देणग्या दिलेल्या आहेत, आमच्या पाटणकर मंडळींनी या ठिकाणी दीपकदादा असतील, रात्या असतील, पुण्याची दीपकदादा असतील, बाकीची मंडळी असतील, सर्वांनी फुलाची पाकळी या ठिकाणी दिलेल्याचं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांना आज या चांगल्या दिवशी मी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनोकामना देवी पूर्ण करतील. आपल्या सर्वांवरती आशीर्वाद त्या देवीचा राहील आणि आपल्या सर्वांना यश की आपली पद्मावती आई आपल्याला देईल एवढं या ठिकाणी बोलतो. अतिशय संयोजकांनी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्या संयोजक मंडळींचं सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आपल्या सर्वांच्या पद्धतीने आणि या ठिकाणी मी थांबतो. पुढचा कार्यक्रम जो आहे हा आपला धार्मिक कार्यक्रम असंच चालू राहावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जय. झालं, 2 भाषण बंद करा आता. हॅलो. तसे फोटो काढतात या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण कळसेचं कलशरोहण केलेलं आहे. सर्व बंधू आणि भगिनी ए बाळा खाली बस की ले काय या पद्मावती आईच्या या उत्सवासाठी खूप खूप ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत, आज जे या उत्सवासाठी हजर आहेत त्या सर्वांना मी प्रथम, जेव्हा तुम्ही या परिसरातले डोंगरदरातले सगळे जरी असला तरी सुद्धा ती सर्व देवतांच्या स्वरूपात असते. आज अनेक ठिकाणाहून इथे लोक आलेले आहेत. अगदी आम्ही पहिल्यापासून पाहतोय की खूप वयोवृद्ध लोकांना सुद्धा ती खूप सहज व विनासायास दर्शनासाठी आणते आणि विनासायास ती त्यांना घरपोच व्यवस्थित सुरक्षित करते. तिचा महिमा तसं पाहायला तर योगच म्हणायला पाहिजे. कारण 15 दिवसापूर्वी आम्ही तालुक्यातून एक 50 ते 60 जण कार्यकर्ते आम्ही तिरुपतीला गेलो होतो.
आणि तिरुपतीला दर्शन घेऊन येत असताना बालाजीचं दर्शन झाल्यानंतर पद्मावती आईच्या देवळामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला तिथं एक ओटी दिली की तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर देवीला हे अर्पण करा. तिथं आल्यानंतर समजलं, अरे मला वाटतं तिथंच आम्ही मला वाटतं त्या देवळामध्ये असतानाच फोन केला तुम्ही मंडळींनी कोणीतरी की असं आज कार्यक्रम आहे, कलाशव पण आहे. आणि त्याच वेळेस आम्हाला त्या पुजाऱ्याने ती ओटी आम्हाला दिली की देवीला अर्पण करा आणि ती ओटी तिरुपतीतली आज आपण देवीला या ठिकाणी अर्पण केली. त्यामुळे देवीचे आपल्याला न कळत या ठिकाणी एक जागृत देवस्थान म्हणून आपल्या सर्वांवरती देवीचे आशीर्वाद हे कायम राहावे अशी पुन्हा एकदा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि जर का आणखी कुणाला पाटणकर कुटुंबीय म्हणण्यापेक्षा या कुसवडीचेच पाटणकर आहेत. पाटणमध्ये गेले म्हणून पाटणकर झाले, परंतु मूळचे या गावचेच आहेत. काही लोकांना त्याचा गडबड होते की ते पाटणमध्ये आहेत, ते इथे नाही, हे गावच त्यांचं आहे. त्या गावचे जे कारण का बऱ्याच ठिकाणी ते इथून गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गेले, हे पूर्वी गेले होते. पण बाकीचे उठले की अगदी वाडा तालुक्यात वगैरे जिकडे तिकडे गेले. आणि त्यानेही मला सांगितलं, कारण का मी काय काही लोकांना निमंत्रण असं देता आलं नाही, पण मोबाईलवर दिलं. त्याने सर्वांनी मला रिप्लाय दिला. मी संपन्न झालेला आहे. माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा या ठिकाणी उपस्थित सहकुटुंब राहिलेले आहेत. मी एवढं सांगेन, प्रत्येक वेळी आता मी मगाशी बऱ्याच लोकांकडून ऐकलं, वन कुसवडे, ढेन, मरड या लोकांना मी हे सांगेन, प्रत्येक जण म्हटलं की दादानी इथं चांगलं केलं, आमचं समाधान झालं. मी एकच तुम्हाला विनंती करीन, आता आपल्याला मनोकामना आपली व्यक्त करा आणि दादांना आपल्याला विधान भवनावर पाठवायचं आहे. मी महिलांना सांगेन की या ठिकाणी बघा, प्रत्येक महिला अशी म्हणते मेलेलं बरं, झाड लावायला नको, प्रत्येकाला पाणी पाहिजे, पाणी आरवायला नको, प्रत्येकाला सून पाहिजे पण मुलगी नको. म्हणजे अशी आताची परिस्थिती आहे. मी एवढंच सांगेन कि आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो आदमी किसी के मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है, और वो अपने लिए है सत्यजित सिंह पाटणकर. तर प्रत्येकानं आपण एक आज या ठिकाणी मनोकामना हे करून दादांना आपल्याला विधान भवनावर पाठवायचं आहे, एक संकल्पना करा. आणि एवढंच सांगेन की पत्थर को पीस कर कभी मैदान नहीं हुआ और सत्यजित सिंह पाटणकर जी को झुका दे ऐसा कोई पैदा नहीं हुआ. धन्यवाद. अभिमान आहे. पाटणकर घराणे काही काळामध्ये आमच्या पूर्वजांनी या भागामध्ये अगदी सत्यानं राज्य केलं, सत्यानं लोकांची सेवा केली, अजूनही करत आहे, इथून पुढे देखील करत राहील. आमचे पाटणकर जे इथून कोणी परागंदा झाले असतील किंवा बाहेर कोणी गोडदाला गेले, कोणी ग्वाल्हेरला गेले किंवा पुन्हा मुंबई येथे सत्कार दादांच्या हस्ते करायचे आहे. बारामतीमधील देवीचे पुजारी कृपया या. बारामतीमधील पुजारी कृपया पुढे या. देवीचे पूजन करतो, आभार मानतो. इतक्या लांबून 2 दिवस अगोदर या ठिकाणी आलेले आहेत.
इकडे समोर बघा माझ्याकडे. चांगला फोटो काढ म्हणणार तर काढ आहे. थांबा थांबा. बोल ना, व्हिडिओ चालू आहे वरडा. सांग बोल, घ्या बोल. ठीक आहे. तो काढेल ना शूटिंग तोपर्यंत. आला का दिप्या? क्लिक कर, दाबून ठेवते. स्माइल ठेवा. किती वेळ ते पण आहे. अरे रामभाऊ हाच की का असा करते? चला, थँक्यू. Oh